हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आपण अंगी जळे नागवी जगाची डोळ, पतंग जे ससळे दीपाचने. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकाय सुसर्वदा, सर्वकाय सुसर्वदा. आपण अंगी जळे नागवी जगाची डोळे, पतंग जैसे सळे दीपाचने. या अभंगात महाराज जीवनाचा प्रश्न सांगतात. तर जगामध्ये 3 वर्गाचे 3 लोक दिसतात. पहिला वर्ग असा आहे की स्वतःच्याही जीवनात अंधार आणि दुसऱ्याच्याही जीवनात अंधार. म्हणजे जसा पतंग असतो तो दिव्याभोवती गरगर फिरतो आणि दिवा विझवतो, स्वतःही मरून जातो आणि दुसऱ्याला अंधार करून जातो. दुसरा वर्ग असा आहे की दुसऱ्याचं काय होऊ पण मला चांगलं झालंच पाहिजे, म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी पिढी पेटलीच पाहिजे. तिसरा वर्ग असा आहे की स्वतःचंही कल्याण आणि दुसऱ्याचंही कल्याण, तेच म्हणजे संत. संत तर मी तुम्हाला आता दृष्टांत सांगतो. 2 भाऊ होते, दोघांचं एकमेकाशिवाय जुळत नव्हतं. मोठा भाऊ रोज जंगलात ध्यानाला जायचा आणि बारका भाऊ घरी राहायचा. तर बारक्या भावाला एक दिवस विचार आला, जर मोठ्या भावाला देव प्रसन्न झाले तर याला मोठं काहीतरी भेटेल. म्हणून छोटा भाऊ रोज जंगलात ध्यानाला जाऊ लागला. तर देव मोठ्या भावाला प्रसन्न झाले आणि म्हणाले, माग तुला काय मागायचे. तर मोठा भाऊ म्हणाला, देवा आधी माझ्या छोट्या भावाकडे जा आणि त्याला विचार त्याला काय पाहिजे. तर देव छोट्या भावाकडे गेले आणि म्हणाले, माग तुला काय मागायचे. तर छोटा म्हणाला, देव माझ्या आधी मोठ्या भावाला विचार. तर देव परत मोठ्या भावाकडे गेले आणि म्हणाले, माग तुला काय मागायचे. तर मोठ्या भावाने काय मागितले असेल, गाडी मागितली असेल का नाही, बंगला मागितला असेल का नाही. तर त्याने काय म्हणते, देवा माझा एक कान जाऊ दे, एक डोळा जाऊ दे, एक हात जाऊ दे, एक पाय जाऊ दे. देवाने आशीर्वाद दिला आणि तो निघून गेला. म्हणजे छोट्या भावाकडे गेले आणि म्हणाले, माग तुला काय मागायचे. तर छोटा भाऊ म्हणाला, देवा माझ्या भावाला जितकं दिले तितक्यापेक्षा दुप्पट द्या. तर म्हणजे त्याचं काय काय गेलं असेल, त्याचं सगळंच गेलं. काय सगळंच गेलं. आता मी तुम्हाला आणखीन दृष्टांत सांगतो. तर एकदा साधू बाबा तीर्थयात्रा करत करत त्यांना गंगेच्या पुढे जायचं होतं. तर ते एका नावेत बसले आणि त्या नावेत 4 टुकार मुलं बसलेली होती. 4 टुकार मुलं आणि ते साधू बाबाचे टिंगल उडू लागले. हे डोंगी यायचे न कपा असे बोलू लागले. तर साधू बाबा त्यांना न काय बोलता भजन म्हणू लागले, भजन म्हणू लागले. तर देवाला भक्ताची दया आली आणि देव पाण्यातून प्रकट झाले आणि म्हणाले, भक्ता हे तुझी टिंगल उडवतात ना, यांची नाव पलटी करू का. तर साधू बाबा म्हणाले, यांची नाव नका पलटी करू पण यांचं मन पलटी करा. तर देवाने त्या 4 टुकार मुलांचे मन पलटी केले आणि त्या 4 टुकार मुलं साधू बाबा भजन म्हणू लागले, भजन म्हणू लागले. तर हेच असते स्वतःचंही कल्याण आणि दुसऱ्याचंही कल्याण. आता मी तुम्हाला थोडं संगतीविषयी परिणाम सांगतो. संगतीविषयी. तर एकदा एका राजाने 2 पोपट आणले. एक पोपट साधूला विकला आणि दुसरा पोपट कसाला विकला. साधूचा पोपट रोज भजन म्हणायचा आणि कसाचा पोपट शिवा द्यायचा. तर एक दिवस राजा त्या गल्लीतून जात होता. जाता जाता तो साधूच्या घरासमोर थांबला आणि साधूचा पोपट भजन म्हणू लागला. तर काय, या बसा राम राम. तर राजा तिथून पुढून गेला आणि कसाच्या घरासमोर थांबला. तर कसाचा पोपट शिव्या देऊ लागला. राजा प्रधानाकडे गेला आणि म्हणाला, प्रधाना हा पोपट शिव्या देतो आणि हा पोपट भजन करतो. तर प्रधान म्हणाले, जो कीर्तन करतो, प्रवचन करतो, देवाचं नामस्मरण करतो तो संतांच्या संगतीत राहतो आणि तो शिव्या देतो तो कसायाच्या संगतीत राहतो.
तर एकदा काय झालं, नारदजी महाराज वैकुंठाला देवाकडे गेले आणि म्हणाले, देवा संत संगतीचे काय हिशोब? तर देव म्हणाले, खाली तू मृत्यूलोकात जा आणि तेथे एक पाटीवर सरडा बसलेले, त्याला विचार संत संगतीचे काय हिशोब. तर नारदजी महाराज खाली मृत्यूलोकात गेले आणि आणि त्या कपाटीवर बसलेल्या सरड्याला विचारले, संत संगतीचे काय हिशोब. सरड्याने एक तास स्वतःचे प्राण सोडून दिले. नारदजी महाराज परत वैकुंठाला देवाकडे गेले आणि म्हणाले, देवा मी त्या सरड्याला विचारले तसेच त्यांनी प्राण सोडून दिले. तर देव म्हणाले, परत तू खाली जा आणि तेथे एका झाडावर पोपट बसलेला आहे, त्याला विचार संत संगतीचे सुख म्हणजे काय. तर नारदजी महाराज परत खाली गेले आणि मृत्यू लोकात आणि त्या झाडावर बसलेल्या पोपटाला म्हणाले, पोपटा संत संगतीचे काय होऊ शकतो. पोपटाने पण स्वतःचे प्राण सोडून दिले एकताच. तर नारदजी महाराज म्हणाले, यांनी पण स्वतःचे प्राण सोडून दिले आणि ते देवाकडे गेले आणि म्हणाले, देवा मी त्या पोपटालाही विचारले तसेच त्याने पण स्वतःचे प्राण सोडून दिले. तर देव म्हणाले, तू एका राजाच्या घरी जा आणि त्या राजाच्या घरी कालच मुलगा जन्मलेला आहे. तर नारदजी महाराज म्हणाले, देवा मी नाही जाणार, तर राजाचा मुलगाही मेला तर मला राजा मारून टाकेल. देव म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून जा. तर नारदजी महाराज घाबरत घाबरत राजाच्या दरबारात गेले आणि तेथे राजा दरबारात उभा होता. तर नारदजी महाराज म्हणाले, राजा मला बाळ मांडीवर दे. राजाने बाळ मांडीवर दिले. नारदजी महाराज एका कोपऱ्यात बसले आणि बाळाला म्हणाले, बाळा संत संगतीचे काय आहे सुख. बाळ हसत हसत म्हणालं, मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा एक सरडा होतो, दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा मी एक पोपट होतो, आता तिसऱ्यांदा भेटलो तेव्हा मी एका राजाच्या चांगला घरी आलो. हेच असते संगतीचे सुख, संत संगतीचे सुख. आज या ठिकाणी प्रवचन सेवा देणारे गुरुवर्य सविताताई महाराज गवांडे यांना धन्यवाद देतो आणि तसेच सेवा झालेली ज्ञानोबा तुका तरी अर्पण करतो आणि तेच सेवेला पूर्णविराम. कुंडली कवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान